नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बनवणारी मस्त गावरानी भेंडीची भाजी। तर बघा, इकडे मी गावरानी भेंडी घेतलेली आहे आणि गावरानी भेंडी आता बाजारात काही भेटत नाही, ग्रामीण भागात भेटते। तर मला आज भेटली गावरानी भेंडी, तर म्हटलं चला आपण आज भेंडीचीच भाजी बनवू मस्त। तर बघा, अशी प्रकारे कवळी घेतलेली मी आणि काही ठिकाणी थोडीशी मोठी आहे भेंडी झालेली, पण ही सुद्धा कवळीच आहे। आणि याचा कलर बघा एकदम पांढरा शुभ्र आहे मस्त, आणि लाल कलर येतो मध्ये। तर इकडे मी आता पावशी घेतलेली आहे आणि आता ही भेंडी मी आता चिरून घेते। इकडे छोटासा कटोरा घेतलेला आहे, याच्यात मी आता भेंडी चिरून घेते आणि भाजी पटकन होते तयार, जास्त काही वेळ लागत नाही। तर अशा प्रकारे पूर्ण भेंडी आता आपण चिरून घेणार आहोत। खूप छान लागते भेंडी, जी आपल्याकडे हायब्रिड भेंडी येते तिच्यापेक्षा चवीला ही खूप छान लागते। तर बघा, मी अशा प्रकारे आता पूर्ण भेंडी चिरून घेते। खूप छान आहे मस्त, आणि त्याला अशा काट्यात बारीक बारीक। तर बघा, मी पूर्ण भेंडी चिरून घेतलेली आहे आणि तुम्ही तिचा रंग पण बघू शकता, मध्ये थोडासा असा लालसर रंग आहे, कुठे कुठे पांढरा एकदम। अशा प्रकारे ही गावरानी भेंडी ओळखली जाते। तर चला आता आपण करू सुरुवात आता। तिकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई छान गरम झालेली आहे। आता या कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेऊ आता। तर बघा, मी 1.5 पळी तेल घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आता लसूण घेतलेला आहे मी, अख्खी कांडी घेतली होती लसणाची आणि असा जाडसर ठेचून घेतलेला आहे त्याला। लसूण छान असा मस्त तळून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही करायचा लसूण, नॉर्मल जाडसरच राहू द्यायचा। आणि आता याच्यामध्ये आपण जिरं ॲड करू आता। तर इथे मी 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, जिरं थोडं मी जास्तच घेतलेलं आहे। लसूण आणि जिरं जास्त वापरायचं, कारण भाजी खूप छान लागते। तर इकडे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि तिला असे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची सुद्धा छान तळून घ्यायची व्यवस्थित मस्त, 2 ते 3 मिनटं छान असं ढवळत राहायचं आहे तेलामध्येच, पूर्ण एकसारखी मिरची तळली जाईल मस्त। तर बघा, मी अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं छान मिरची तळून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, छान कलर चेंज झालेला आहे मस्त मिरचीचा। 2 मिनटं मी अशी तळून घेतलेली आहे आणि आता मी याच्यात थोडंसं तिखट ॲड करणार आहे, कारण मिरची एकदम फिक्की आहे, तिखट बिलकुल नाही आहे, म्हणून मी इथं 1 चम्मच तिखट वापरलेले आहे। तुमच्याकडे जर तिखट मिरची असेल तर तुम्ही मिरची वापरा, तिखट नका वापरू तुम्ही। तर मी दोघी ॲड केलेले आहेत। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। छान मिक्स झालेली बघू शकता तुम्ही। आणि मी याच्यावर आता झाकण वगैरे ठेवणार आहे, मी असं वाफेतच शिजवणार आहे। झाकण ठेवल्यामुळे भेंडीला चिकटपणा येतो, त्याच्यामुळे मी झाकण ठेवणार आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते। तर बघा, इथं मी मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार असं मीठ टाकायचं आपल्याला, आणि मी अजून परत मिक्स करून घेते। तर बघू शकता तुम्ही किती छान असे मिक्स झालेले आहे मस्त। तर मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे मस्त। तर बघा, 2 मिनटं झाले होते, 2 मिनटामध्ये छान अशी मऊ झालेली आहे मस्त भेंडी। आणि आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची। गावरानी भेंडी खूप पटकन शिजते, तिला जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होते भाजी। तर मी बघा आता 2 मिनटं परत कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेली, अशी एकजीव करून घेतलेली आहे। आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता मस्त।
गावरान भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। तोपर्यंत धन्यवाद।